विकासासाठी रुताई गोलवाल व कोलटगाव पंचायत समिती गणातून सौ यमुना गणपतराव घोंगडे या पंचायत समिती गणातून उभा आहे. आमचा कोलटगाव गट हा गट आणि गण दोन्ही ओबीसी याच्यासाठी राखीव आहे. आणि या परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कामाच्या जोरावर आमचे दोन्ही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येते. आमच्या कोलटगावमध्ये कोलटगाव ग्रामपंचायत 10 वर्षापासून भारतीय जनता पक्षात ताब्यात आहे. आमचे सरपंच योगेश लाळे हे त्यांच्या माध्यमातून या गावामध्ये अनेक कामं झालेले या विभागाचे. कोई भी पैसा इसलिए नहीं देता है कि आपके पास कितनी बड़ी डिग्री है. आपको पैसा तब मिलता है कि आप अपनी स्किल से कंपनी का क्या फायदा कराते हैं. अगर आप एजुकेशन एंड स्किल, एजुकेशन नॉलेज देगा, स्किल पैसा देगा. नॉलेजेबल इंसान अगर पैसा नहीं कमा पाता है ना, सबसे तकलीफमय जिंदगी उसी की होती है. इक्विनिक्स लर्निंग हमेशा सीखने और आगे बढ़ने के लिए नए अवसर प्रदान करता है. साथ ही बिना किसी अतिरिक्त चार्जेस नौकरी पाने में भी मदद करता है. इक्विनिक्स अपनी श्रेणी में सर्वश्रेष्ठ और दूरस्थ इंटेलिजेंस ऑपरेशन टूल्स से कंप्यूटर कोर्स प्रदान करता है. क्लाउड, नेटवर्किंग और हार्डवेयर जैसे कुछ क्षेत्रों में तुरंत नौकरी मिलती है. माजी आमदार राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊजी बागले नाना, या विभागाचे आमदार अनुराग चव्हाण यांनी अनेक विकासाचे कामं केलेले. विकासाच्या कामाच्या जोरावर आम्ही मतदारांना हात जोडून विनंती करतो की आमच्या भारतीय जनता पक्षाचे दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांचे करावे. आमच्या विनंतीस मान देऊन मतदारामध्ये आम्हाला भरघोस पाठिंबा आहे. तुम्ही म्हणता की 10 वर्षापासून ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात आहे. तुम्ही आतापर्यंत काय विकास कामे केले आणि आता इथून पुढे काय विकास कामं करशाल? आमच्या गावामध्ये सर्व गावामध्ये आम्ही सिमेंट रोड केलेले आहे. आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून मोदी या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून मोदीचे जे घरकुल आहे त्याचे आम्ही या कोलटगावमध्ये 500 घरकुल मंजूर करून आणलेले आहे. त्याची आज पूर्ण कामं चालू आहे. अजून पुढे काय करणार आता? पुढे यावेळेस ज्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत रस्ते करणार, ज्या पाण्याची योग्य व्यवस्था करणार, मुलांना योग्य शिक्षणासाठी शाळा रूम असेल, शिक्षक असेल, शिक्षणावर आम्ही इथून भर देणार. या देशाचा जर तो शिकला तो जगला. म्हणून शिक्षणावर शेतकऱ्याचे जे प्रश्न आणि त्या मला उद्भवतील त्याच्यावर आम्ही माफ करून. बरं, एक उमेदवार महिला आहे, महिलांसाठी काय विजन आहे तुमचं? महिलांसाठी विचार आमच्या पक्षाचं विजन आहे. पक्षानेच या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंनी जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्या माध्यमातून त्यांना आम्ही हे करू. अजून पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी लखपती दिदी ही गोष्ट केलेली आहे. त्या लखपती आता जिथं आमची 1,500 रुपये पगार चालूच आहे, पण लखपती दिदी कशा होतील याच्यावर आमचे उमेदवार महिलाच असल्यामुळं, दोन्ही उमेदवार महिला असल्या त्या लखपती दिदीसाठी खूप प्रयत्न केले. पण जे बेरोजगार महिला आहेत त्या बेरोजगार महिलांसाठी नवी तरुण जे आहेत त्यांच्यासाठी काय योजना आहेत का? त्यांच्यासाठी आहेत ना. गॅरंटर बँक 2 लाख रुपये हे देते. त्याच्यातून ज्या महिला त्याच्यामध्ये बसतील त्यांच्यासाठी आम्ही ते एक बचत गटाच्या मार्फत तुम्ही बचत गटाच्या मार्फत त्यांना जे स्कीम असतील ते आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. काय नाव आपलं? अशोक जगन्नाथ साळुंके, माजी पंचायत समिती सदस्य. पठाण साहेब, काय सांगणार तुमच्या मी गुलाब पठाण, कोलटगाव सोसायटीचे व्हाईस चेअरमन असून माझ्या गावामध्ये भारतीय जनता पार्टीने बरेचशी कामं केलेले. कारण आमच्या गावामध्ये नदीला प्रत्येक नदीमध्ये बांध केलेले, गट्टे केलेले, त्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांना अनेक फायदे झालेले. कारण आज पाणी उपसत नाही आमचे, पाणी असल्यामुळं म्हणजे पूर्ण कट्टे पण आमचे भरेले आहे. तर असे अनेक कामं भारतीय जनता पार्टीने केलेले आहे. आणि आमच्या गावामध्ये सरपंच आमचा असल्यामुळे अनेक रोडचे कामं झाले, ड्रेनेजचे कामं झाले, बरेच विकासाचे कामं झाले. आणि प्रत्येक समाजामध्ये आमच्या माध्यमातून म्हणजे सरकारच्या माध्यमातून, आमदाराच्या माध्यमातून, आमच्या प्रत्येक अनुराधाईच्या माध्यमातून, हरिभाऊ बागडे साहेब यांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये प्रत्येक समाजाला शादीखाना दिलेला आहे, मंगल कार्यालय दिलेलं आहे.
बरेच कामं झालेले आहे आणि अजून बी आम्हाला बरेच कामं करायचे आहे. आमचं सरकार व आमच्या पार्टीचे उमेदवार जे निवडून येतील आम्ही चांगले कामं त्याच्याकडून घेऊ, कारण आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे. आणि आमचं सरकार व आमच्या जे बी योजना असतील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या त्या आम्ही ओढून आणण्याचे प्रयत्न करू, कारण आमचे उमेदवार सक्षम आहे आणि ते निवडून येतील आम्हाला गॅरंटी आहे, कारण आमच्या पाठीशी लोक आहे. त्या माध्यमातून आम्ही एक वचन देतो की आम्ही गावाचा विकास घडू, सर्कलचा विकास घडू, कारण आमच्या पाठीशी सरकार आहे, आमदार आहे. त्या माध्यमातून आम्ही काम करू. एवढंच बोलून 2 शब्द. नाव काय आपलं? गुलाब अकबर पठाण. मी दत्ता पंढरीनाथ साळुंखे या गोलडगाव विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन या नात्यानं जे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहे रीनाताई गोलवाल, यमुनाताई घोंगडे आणि ठोंबरेताई यांना जे या ठिकाणी आम्ही मतदानाचा जो मतदाराकडे जातो आणि मतदान मागतो याच्या पाठीमागं एक भारतीय जनता पार्टीनं समाजासाठी या सर्कलमध्ये केलेले कामं या विषयावर, कारण इथून मागं उमेदवार जरी या सर्कलमध्ये काँग्रेसचे निवडून आले असले तरीही या ठिकाणी त्यांना वरदहस्त हा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्याचा होता. त्यावेळेस गोलडगावमध्ये PSC सारखे ग्रामीण आपलं घाटी असेल, त्यानंतर आताच आदरणीय नानांनी आम्ही विनंती केली होती किंवा आमच्या या सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात हे सर्कलचं गाव असल्यामुळं आमच्या पशुवैद्यकीय जो दवाखाना आहे याला एक 7-8 गावं आटायचं आणि त्यामुळं या ठिकाणी गुरांची संख्या भरपूर आहे, मेंढ्यांची संख्या भरपूर आहे, शेळ्यांची संख्या भरपूर आहे. तर नानांना विनंती केली होती की नाना आम्हाला गोलडगावला श्रेणी 1चं पशुवैद्यकीय दवाखाना देण्यात यावा. नानांनी दवाखाना दिला, श्रेणी 1चं झालेलं आहे. पण आता उमेदवार काय करणार आहे तेवढं? दवाखाना भेटलेला आहे तुम्हाला, परंतु पशूंना नेण्याकरता ट्रान्सपोर्टची व्यवस्था आहे का? पशु ॲम्ब्युलन्स नाही अजून. आता ते ज्यावेळेस आमचे उमेदवार सत्तेत येतील त्यावेळेस त्याचं आमचं तिकडं पाऊलवाट राहील ना, वाटचाल तीच राहील ना. जसं सरकार मोठ्या मोठ्या जनावरांकरता व्हॅन देते, गुराढोरं गाई वगैरे, तसं जे मोकाट पण जनावरं असतात कुत्रे मांजर वगैरे, तर जर ॲम्ब्युलन्स व्हॅन दिली तर ती व्यवस्था होईल. नाही नाही, आता नेमकीच 2 महिन्यापूर्वीच आमचं श्रेणी 1चा दवाखाना झालेला आहे. तर त्याच्यात काही आम्ही प्रस्ताव दिलेला आहे ग्रामपंचायतचे किंवा त्या प्रस्तावाच्या माध्यमातून आम्हाला जे जे आवश्यक गोष्टी आहे त्याचे प्रस्ताव सरपंच, ग्रामसेवक आणि जे ग्रामपंचायत बॉडी आहे यांनी वरिष्ठांना दिलेले आहे. आता काही येणाऱ्या काळात ज्यावेळेस गल्लीपासून दिल्लीपर्यंत आता हे मधला जो खंड आहे ग्रामपंचायत आमची आहे, पंचायत समिती, जिल्हा परिषद ज्यावेळेस आमच्या ताब्यात येतील त्यावेळेस तुम्ही जे बोलले की बा गुरांना ॲम्ब्युलन्स त्याचीही मागणी आहे. आणि जो आता म्हणजे हे जे मोकाट जनावर आहे यांचा शेतकऱ्यांना अतोनात असा त्रास आहे की उभ्या पिकात 100-200 पिकं, वनगाई, नीलगाई, रानडुकरं याचाही या ठिकाणी आम्ही बंदोबस्त करण्यासाठी पाठलाग करू. आणि जे डोंगराभोवतीचे जे शेतकरी आहे त्यांना तार कुंपणाची आम्ही येणाऱ्या काळात मुख्यमंत्र्यापर्यंत सुटका करू. पूर्ण नाव सांगा तुमचं. मी दत्ता पंढरीनाथ साळुंखे.